रसिको, या अंतरंगातल्या उमलत्या काळांमध्ये आपण असं धुंद होऊन जाऊया आणि घेऊया छोटासा ब्रेक. भेटूया ब्रेक नंतर सनफिस्ट मारी लाईट रेशीम गाठीमध्ये. ब्रेक नंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सनफिस्ट मारी लाईट रेशीम गाठीमध्ये. आता काय? आता झाकली मूठ म्हणजे जे प्रेम मजला लागले तुझ लाविले लागेल का, जे वेड मजला लागले. एक सांगू, मला तुझ्यासारखं वेळ नाही लागणार, मला खूप चांगलं वेळ लागेल. आणि मी खूप काय फार बोलतोय का मी? ठीक आहे, आपण पुढच्या राऊंड कडे बोलूया. पुढचा राऊंड, पुढची फेरी अर्थात झाकली मूठ. अशी एखादी घटना जी घडली असेल, प्रसंग ज्यामुळे तुमचं बॉन्डिंग अधिक घट्ट झालं, एकमेकांना जास्त ओळखू लागलात. आम्ही लग्नानंतर म्हणजे आता 10 वर्ष झाली, जेव्हा 6 महिने झाले होते तेव्हा आम्ही म्हणालो वेगळापण म्हणून आम्ही माथेरानला गेलो होतो. आणि आम्ही मार्केटमध्ये गेलो आणि रिटर्न येताना अचानक एवढा काळोख झाला, कारण तिकडे लाईट्स नसतात असं वगैरे. आणि आमचं हॉटेल मार्केटपासून लांब दूरवरती होतं, पण अतिशय काळोख, आमच्याकडे काहीच नव्हतं म्हणजे. आणि समोरचं अगदी 3 फुटावरचं पण कोण दिसणार नाही असा रस्ता ओळखणं अतिशय कठीण होतं. त्यावेळी हिच्याकडे मोबाईल होता आणि त्यामध्ये छोटीशी टॉर्च होती, त्याच्यावरती आम्ही गेलो. आणि म्हणजे दोघांवरती म्हणजे काहीच सहारा नव्हता, तसं असताना सुद्धा दोघांचा एकमेकाला आधार असून आम्ही बरोबर हॉटेलपाशी पोहोचलो. म्हणजे तो जवळजवळ 15-20 मिनिटाचा वॉकिंग होता, पण अतिशय त्या अंधारात जर एकमेकांची साथ नसली असती ना तर अतिशय कठीण गेलं असतं. हा म्हणजे एक एक्झाम्पल सारखं आमच्या लाईफमध्ये अनेकदा अशी सिच्युएशन आली, आता पुढे काहीच नाही, पण एकमेकाला असल्यामुळे आम्ही नेहमीच तो पार करू शकलेलो आहोत. नक्कीच. आणि अशी एकमेकांची साथ कधीही सोडू नका तुम्ही. लवबर्ड, मला एक अगदी अलीकडचीच आठवण सांगतो की आपलं प्रेम घट्ट होण्याकरता फार मोठ्या घटनांची गरज नसते. आता श्रावण झाला नुकताच आणि मला स्वतःला सामिष अतिशय आवडतं, पण श्रावणात केवळ हिच्या भावना जपण्याकरता म्हणून मी पूर्णपणे सामिष खाणं सोडलेलं होतं. पण महत्वाची गोष्ट अशी की श्रावण ज्या वेळेला संपला त्यावेळेला मला न सांगता ही माझ्या आवडत्या हॉटेलमधून सामिष घेऊन आली. मला असं वाटतं अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं रेशीम गाठी बळकट होत झाली. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. हम तुम. माझ्या मोठ्या मुलाच्या 9 वर्षानंतर दुसऱ्या मला जन्म झाला माझा. आणि जन्माच्या दुसऱ्या दिवशी तो अतिशय सिरियस झाला आणि त्यावेळेला काय माझं ऑपरेशन झालं होतं आणि मी टक्क बेडवर होते. तर त्यावेळेला 17 दिवस माझा मुलगा NICU मध्ये होता, इंटेन्सिव्ह केअरमध्ये. तर त्या अवधीमध्ये आमच्या जवळ तसं कोणीच नव्हतं, पण माझ्या मिस्टरांनी, नवऱ्याने माझ्या जी सेवा केली आमच्या दोघांची ना, ती मला वाटतं कुठलीही बाई करू शकत नाही. त्यामुळे मी बेडवर सगळं पाहत होते की ते मुलाला सगळं नेऊन देणं, म्हणजे त्याच्यामध्ये माझी पण सेवा करणं. आणि तेव्हाच मी निश्चय केला की मी जे काय निर्णय घेतलेला आहे, म्हणजे लग्न मी जे सिलेक्शन केलंय ते मला खरोखर म्हणजे आयुष्यभर मला त्यांची साथ अशीच मिळणार आहे. आणि त्यानंतर माझा मुलगा अतिशय चांगला झाला, आज तो 15 वर्षाचा आहे आणि हे आमच्या आयुष्यातले फार मोठं सांगण्याची गोष्ट आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. खरंच आपला कार्यक्रम रेशीम गाठी ही किती घट्ट असते प्रत्येक जोडप्याच्या अनुभवावरून कळतं नाही. चंद्रशेखरजी काय वाटतंय? आज सह्याद्रीच्या या रेशीम गाठी कार्यक्रमात अत्यंत जुना आणि प्रेमळ माझा असा मित्र जो छान गातो, आनंद, त्याने मला खरंच इथे भेटून आनंद दिला. त्याबद्दल रेशीम गाठीचे मी मनापासून आभार मानतो. बऱ्याच वर्षांनी आम्ही भेटलो. दुसरं असं की पाटकरांनी एक छान तक्रार केली की खूप फास्ट बोलते, मला आजपर्यंत कळलं नाही वगैरे. पण इफ आय नॉट मिस्टेक, तुमचा एक मुलगा अत्यंत जागतिक कीर्तीचा असा चित्रकार आहे. तुम्ही फास्ट बोलताना त्याच्यापेक्षाही फास्ट तो चित्र काढतो. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात. हा गुण त्याच्यात तुमच्यामुळे उतरला. आणि यांची पण ती गोष्ट एक 15 मिनिटाचा का होईना, पण तो अंधार म्हणजे असं काळ खायला आला काय असं वाटतं, जरा चुकलं तर कुठे जाईल. आणि आयुष्यात अशा अनेक वेळा अंधार संकट येतील, पण तुम्ही दोघं एकत्र असल्यावर टॉर्च रेडीच आहे. क्या झाकली मूठ उघडल्यानंतर यांचा जो प्रकाश पडला म्हणा, बॅटरीचा म्हणा किंवा यांचा अनुभवाचा म्हणा किंवा एकत्र राहण्याचा म्हणा, यावर एक छोटासा ब्रेक घेऊया. भेटा ब्रेक नंतर सनफिस्ट मारी लाईट रेशीम गाठीमध्ये. ब्रेक नंतर पुन्हा भेटतोय सनफिस्ट मारी लाईट रेशीम गाठीमध्ये.
लाईट खा, लाईट राहा, आपल्या कार्यक्रमासारखं हलकं फुलकं, एकदम तणाव रहित. तणाव रहित. कारण काय असतं माहितीये का, माणसाचं आयुष्य तणाव मुक्त नसेल ना तर काय कंटाळा येतो. म्हणजे रोजची पुरे किटकिट. पुरे 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 हा, उगाच येत नाही मला तो बरं कळत त्यापेक्षा नाही. मग ही किटकिट अवस्था हे म्हणजे टेन्शन आहे मला. जरा बरं, ठीक आहे, थांब, जाऊ जरा दे. थांब. आनंदजी, गदिमांची एखादी छान आठवण सांगा ना आम्हाला आज. गदिमांचं 75 सालात एक खूप सिरियस ऑपरेशन झालं होतं आणि त्यावेळेला त्यांच्या शुश्रूषीकर्ता म्हणून मी मुंबईत राहिलेलो होतो. आणि त्याच सुमाराला मी वेळ घालवण्याकरता म्हणून एका नाटकात काम करत होतो. आणि त्यांना नेहमी असा संशयाचा की हा इथे शिकायला म्हणून आलाय पण हा शिकणं सोडून बाकीचं सगळं करतोय असं त्यांना असा संशय होता. मग त्या राज्य नाट्य स्पर्धेचं ते नाटक होतं आणि त्या नाटकात माझं काम बघायला त्यांचं ऑपरेशन झालं होतं. खूप खंगले होते पण तरी ते बघायला आले. त्यांनी ते नाटक बघितलं माझं छानपैकी. आणि मग त्या दिवशी त्यांनी त्यांच्या डायरीत असं लिहून ठेवलं, मला घरी बाबा म्हणतात, की बाबा VZTI मध्ये इंजिनिअरिंग वगैरे शिकायला काहीतरी आलाय पण ते काही तो करेल असं मला वाटत नाही. तो शेवटी नाटक सिनेमातच जाणार. आणि त्याच्यावर त्यांनी एक संस्कृत कोटेशन दिलं होतं की यथा बीजम तथांकुरहा, जसं बीज आहे तसंच रोपता येणार. क्या बात आहे, क्या बात आहे, आहे, क्या क्या बात बात आहे. कारण त्यांनीच म्हणून ठेवलेलं आहे, या सुखानो या. क्या बात. आहे. आता वळूया आपल्या पुढच्या फेरीकडे, अर्थात हलकं फुलकं. तुम्हाला हलका फुलका म्हणा कसाही म्हणा परफॉर्म द्यायचा, त्याच्यामध्ये दोघांचाही सहभाग असला पाहिजे. आणि वेळ आहे 1.5 ते 2 मिनिटं. नवरी असली अरे ही मनात कसली, ही नवरी असली अरे ही मनात खसली, तिचा नखरा पाहून काळी उडतो धक धक धक. नवरा असला अरे हा कोपऱ्यात बसला, हा नवरा असला अरे हा कोपऱ्यात बसला, मला येता जाता चोरून बघतो ही नवरी असली अरे ही मनात ठसली हो. आमच्या दोघांच्या आयुष्यात घडलेली एक छोटीशी आठवण सांगणार हा, आहे. चालेल. त्याचा पूर्वार्ध मी सांगणार आणि उत्तरार्ध तिनं वा. सांगणार. बरं. हा. चालेल. तर पूर्वार्ध त्याचा असा की लहानपणापासून एक मराठी चित्रपट सृष्टीतली अभिनेत्री म्हणजे मी अगदी दुसरीत असल्यापासून मला वाटतं अतिशय आवडायची. कारण मी मनात असं ठरवलं होतं की जेव्हा केव्हा माझं लग्न होईल तेव्हा माझ्या बायकोचं नाव मी तेच ठेवणार. बरं का. तेव्हा जेव्हा खरोखरीच तो प्रसंग आला की माझं लग्न वगैरे ठरलं तेव्हा मी सांगितलं की बायकोचं नाव मला स्मिताच आणि तिचा त्या नावाला पूर्ण विरोध होता. आता पुढे काय घडलं ते स्मिता तू सांग. अखेर त्यांनी ठेवलं स्मिता नाव. शेवटी आधी माझं नाव वंदना होतं, मग स्मिता त्यांनी ठेवलं. नाही, सांगायची गोष्ट अशी की ते नाव ठेवेपर्यंत ती तिच्या एका बहिणीच्या मार्फत मला सारखी अशी निरोप पाठवते की अहो मला स्मिता नाव नकोय, अहो मला पण अखेरी स्मिता हे नाव ठेवलं. क्या बात आहे. उमा, डोकं दुखतंय का खूप आज? चिक्कार डोकं दुखतंय, जरा काहीतरी उपाय कर ना जरा प्लीज. आता काय करू मी सांगा ना. काहीतरी ते मला इतकं डोकं दुखतं ना. थांबा, थोडंसं एक मिनिट थांबा जरा. हे घ्या, हात पुढे करा. हा 1 2 3 आणि 4 गोळ्या 4 गोळ्या घेऊ. घ्या ना. 4 मग तू डोकं चेपणार नाही माझं? नाही, मला जवळ नाही घेणार. गोळ्या घ्या ना. मला सांग कशा घ्यायच्या गोळ्या? 1 गोळी सकाळी, एक सकाळी, 1 गोळी दुपारी दुपारी, आणि 1 गोळी रात्री. एक गोळी सकाळी, एक दुपारी, एक रात्री. इकडे इकडे इकडे. आता आणखी आणि काय राहिलं? चौथी गोळी कशी घ्यायची सांगू? ही 4थी गोळी ना. हा. उद्या सकाळी उठलात ना तरच 4थी गोळी घ्या. आता असं काय झालं तुला रुसायला एकदम? आलात? हा आलो. या. हा सांग बघ. थांबा, उभे राहा. काय झालं? हा तुम्हाला माझा आवाज माहिती आहे ना कसा आहे तो? अगदी चांगला, मस्त. कशी आवाज. गाते मी? अगदी सुंदर. अशी संध्याकाळी गायला बसली होती. तू गायला बसली? संध्याकाळी 5 वाजता. काय म्हणतेस? आणि काय झालं माहितीये? हा काय झालं? त्या खिडकीतनं ही चप्पल आली घरात. तू गात असताना चप्पल आली? मग एवढं- शेजारी तुमचे
काय माझा आवाज लागला होता. एवढं चांगलं तू गातेस आणि हे बरोबर नाही, असं नाही. म्हणजे शेजारी म्हणजे इतकं वाईट केलं खरोखर. मला सांग, तू किती वाजता गात होतीस? संध्याकाळी 5 वाजता. 5 वाजता गायला बसलेली मग? आणि चप्पल आली. मग? तू एक काम करतेस का, आता आणखीन काय? उद्या संध्याकाळी परत 5 वाजता गायला बस. म्हणजे काय होईल? दुसरी चप्पल येईल, म्हणजे मला घालायला मिळेल ना. अहो हा. इकडे या. हा. हे काय? हे काय आहे? ताजमहल आहे ना ताजमहल? आहे ताजमहल. तुम्हाला माहितीये ना, काय? शहाजहानने आपल्या लाडक्या बायकोसाठी हा. तिचं प्रेमाचं प्रतीक म्हणून हा ताजमहल बांधला. समजा उद्या मी मेले तर तुम्ही काय कराल? अरे सगळं करीन, आधी मरून दाखव. आणि समजा मी मेले हा. तर लगेच दुसरं लग्न कराल? मी काय ते आराम करीन. तू काय करतेस काय मला कळत नाही. ए काय नक्की काय करतेस काय? ओ कबुतरला दाणे घालते, दिसतंय ना? अच्छा अच्छा, कबूतर दाणे घालते काय? हो. कबूतर कुठे आहेत ग? ओ दाणे तरी कुठे आहेत? बसा खाली, बसा लवकर खाली बसा. हा, बसलो, हा, बसलो. पटकन खाली बसा. बसलो. आज नक्की काय काय? आवाज करायचा नाही, गप्पा बसायला. वाव काय दिसतंय सुंदर एकदम. नक्की काय? थांबा 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 थांबा, लोक लोक थांबा सकाळी थांबा उठून थांबा. आवाज करू नका, मला आवाज तू करू नका. सकाळी उठून आज नक्की काय काय? खा. अरे मला तर आता सांग नक्की काय आहे काय? अहो हा, आज बैल पोळा आहे. क्या बात आहे, जोरदार टाळी त्यांच्या परफॉर्मन्स साठी, जोरदार टाळी. आता विचारूया काय कसं काय एकंदर. खरं तर निर्णय देणं खूप कठीण आहे, पण मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचे श्रद्धेय गदिमा शब्दप्रभू, त्यामुळे त्यांचे चिरंजीव आणि त्यांच्या सुनबाई आलेत तर ते स्पर्धेच्या वर आहेत. आम्ही नाही वाटत की आम्ही त्यांना नंबर द्यावा किंवा असं काही करावं. आम्ही त्यांना स्पर्धक मानतच नाही. आम्ही त्यांना मान्यवर म्हणूनच त्यांना मानतोय. आणि उरलं तुझं माझं आणि हमतुम या दोघांच्यात नंबर लावायचा तरी कसा, कारण त्यांनी जे काही डान्स परफॉर्म केला अप्रतिम, आणि यांनी दोघांनी, आम्ही नाटक बिटक करत नाही, ऍक्टिंग जमत नाही म्हणता म्हणता एवढ्या उंचीवर विनोद नेऊन ठेवला की काय विचारूच नका. त्यामुळे तुझं माझं आणि हमतुम दोघांना पहिला नंबर. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं लवबट तुम्ही तुम्हाला वंदन. गदिमांनी तुम्हाला कधीतरी असं काहीतरी सांगितलं आणि त्यातून तुम्हाला एक नवा मार्ग हो, मिळाला, अशी काही आठवण आहे का? सांगतो ना. कॉलेजमध्ये असताना एका परीक्षेत मला अपयश आलं होतं आणि खूप खचून गेलो. म्हणजे नॉर्मल कोणी मुलगा खचून जातो तसा मी. तेही मला एकदा खूप बोलले त्या विषयावरनं, कारण ते शिक्षणाच्या बाबतीत खूप हळवे होते. आणि मग त्यामुळे मी अबोल झालो. म्हणजे जवळजवळ मला असं वाटतं जास्त दिवस मी अजिबात बोलत नव्हतो. त्यांना कुठेतरी कळलं की हा मुलगा हर्ट झालाय. आणि मग एक दिवशी ते मला म्हणले, अरे चल आज माझ्याबरोबर प्रीमियरला चल पिक्चरच्या. ते कधीही आम्हा मुलांना प्रीमियरला वगैरे घेऊन जात नसत, त्यामुळे मला खूप आश्चर्य वाटलं. पण त्यांच्याबरोबर मी गेलो आणि ते पिक्चर पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ह्या पिक्चरच्या प्रीमियरला ते मला आवर्जून का घेऊन गेले, कारण त्यात असंच एका अतिशय फ्रस्ट्रेशन मधून त्यांना एक गीत बाहेर काढतं, असं गदिमानीच लिहिलेलं गाणं होतं ते. तर त्याच्यातून तो नायक फ्रस्ट्रेशन मधून बाहेर निघतो असं त्यांनी दाखवलेलं होतं. मला वाटतं आनंदजी याच गाण्यावर आपण आपल्या अगदीच, कारण जीवनाचा संपूर्ण आशावादी सुंदर असा सूर गदिमांनी त्या गाण्यात लावलेला आहे. झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा, फुलला पहात भोवती, फुलला पहात भोवती, आनंद जीवनाचा झटकून. तर भेटूया पुढच्या भागात याच वेळी याच दिवशी तुमच्या सनफिस्ट मारी रेशीमगाठीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.